नमस्कार भावांनो, जय शिवराय, सुप्रभात. तर आजचा जो आपला पिकअप आहे तो आहे आयबीस हॉटेल विक्रोळीवरून आणि आपल्याला त्यांना घेऊन जायचं आहे नरिमन पॉईंटला. तर त्यांचं थोडंसं काम आहे तिथे. त्यांना तिथे आपण ड्रॉप केलं की मग आपण नरिमन पॉईंटला थोडंसं फिरूया. आपण पार्किंगमध्ये आलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आपली गाडी आहे. तर बघू शकता, ही आपली पार्किंग आहे. खूप कंजेस्टेड पार्किंग आहे. तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे दररोज वेगवेगळ्या गाड्या असतात. ही गाडी पण आपल्याकडे थोडे दिवसच आहे. हिचं ऑलमोस्ट परमिट संपत आलेलं आहे. सो थोड्या दिवसांनी हिला सेल करणार आहे. सो थोडे दिवसच आपल्याकडे आहे. तर चला मग आपण निघूयात आता. सव्वा 7 वाजलेले आहेत आणि आता आपण आयबीस हॉटेलला पोहोचलो आहे. तर आपला जो ॲक्च्युली पिकअप आहे तो 7:30चा आहे. तर आता क्लायंटला आपण फोन करूया आणि बघूयात मग ते किती वाजेपर्यंत येत आहेत. ऑलमोस्ट 7:30पर्यंत येतीलच. आले की मग आपण डायरेक्ट मरीन ड्राईव्हला जायला निघूयात. तर फायनली आपण नरिमन पॉईंटला आलो आहोत. तिथे गाडी पार्क केलेली आहे. तर येताना आपल्यासोबत ॲक्च्युली सीन असा झाला की आहे ना, फ्रीवे चढत असताना पोलिसांनी आपल्याला पकडलं. तर पकडलं पण अशा कारणाने की गाडीचं जे परमिट आहे, गाडी टुरिस्टची गाडी जी आहे ती मुंबईमध्ये फक्त 8 वर्ष चालते. 8 वर्ष गाडीला होऊन गेलेले आहे. गाडीचं परमिट जे आहे ते संपलेलं आहे. तर त्या कारणामुळे गाडी पकडली. तर सुरुवातीला त्यांनी माझ्याकडे लायसन विचारलं. लायसन मी त्यांना दाखवलं. त्याच्यानंतर मला बोलत आहेत की गाडी स्क्रॅपमध्ये जाणार आहे. तर क्लायंटला जे आहे की तुम्ही दुसरी गाडी करून द्या, गाडी काय मी सोडणार नाही. तर सुरुवातीला मला ते बोलले की डायरेक्ट 10,000 रुपये दे आणि गाडी घेऊन जा. मी बोललो साहेब एवढे पैसे तर नाही आहेत आपल्याकडे. पण शेवटी नाही करता त्यांनी 8,000वरती फायनल केलं आणि 8,000 देऊन मी गाडी काढली. कारण क्लायंटला पण खूप अर्जंट होतं. त्यांचा इंटरव्ह्यू होता इथे US विजासाठी. सो जास्त टाईम नव्हता. त्यामुळे 8,000 पटकन ATMमधून काढले आणि यांना दिले. तर सकाळ सकाळ आपल्याला असा 8,000चा फटका पडला. आपल्याला मीन्स कंपनीला पडला आहे तो. तर हे जे आपले भाऊ आहेत मराठीचे आहेत, खानदेशी. ते गुजरातला कामाला योकोहामा कंपनीमध्ये. तर त्यांचा आता US विजाचा इंटरव्ह्यू होता. ते मुंबईला आलेले. तर आता त्यांना मुंबई फिरवतोय आम्ही. तर कशी वाटली तुम्हाला आमची मुंबई? मुंबई भारी आहे. आमची मुंबई, आमची मुंबई, आपली मुंबई, आपली मुंबई. मरीन ड्राईव्हला फिरून राहिले आम्ही. भाऊ आम्हाला एक्सप्लोअर करून राहिले. छान प्रकारे आमचे गाईड करून राहिले आम्हाला. धन्यवाद. तर मरीन ड्राईव्ह तर झाला आमचा फिरून. आता आम्ही आलोय गेटवे ऑफ इंडियाला.
तर गेटवे ऑफ इंडिया वगैरे झाला फिरून आणि आता आम्ही चाललोय बोट राईडसाठी. हो, बोट राईडला जायचं आहे ना? हो जायचंय ना. चला बोट राईडला चला. हे जे दादा आहेत ते आम्हाला बोट राईडसाठी नेत आहेत. खूप चांगल्या रेटमध्ये आम्हाला घेऊन चाललेले आहेत. खूप खूप धन्यवाद तुमचे दादा. आपली स्वतःची बोट आहे म्हणून. खरंय. कैसा लग रहा है तुमको? एक नंबर. कसं वाटतंय तुम्हाला? पाण्याच्या मध्ये येऊन गेलेले आहेत. जाऊन राहिलो फेरीसाठी. बघू शकता इथे एक इंडियन नेव्हीचं एक आयलंड आहे. काय मग मुंबईचं वातावरण? एकच नंबर. हॉट आहे, हॉट आहे. एवढं थंड पाणी दिलंय ना तुम्हाला आता. टाका उड्या. पहा. तर आता आपला पुढचा काय प्लॅन आहे? तुमचा प्लॅन आहे महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी की सिद्धिविनायक? महालक्ष्मी मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिर. दुपारचे 2 वाजले आहेत. भरपूर ऊन आहेत. बघू शकता फार लाल आणि झाले. फार लाल होऊन गेलेलो आहोत. आता जातोय सिद्धिविनायक. चलो भेटू. तर CST वरून आपण यॉट राईड वगैरे करून आता आपण दादरला सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलोय. पण इथे सीन असा झालाय की आपल्याला नीट पार्किंगच भेटली नाहीये. सो त्यामुळे क्लायंटला पण ड्रॉप केलं मंदिरापाशी. आता जेवण वगैरे करून घेतलं आपण आणि आता इथेच गाडीमध्ये आपण वेट करतोय त्याचं, कारण इथे नीट पार्किंग नाही आहे. त्यामुळे आपल्याला गाडीपाशीच थांबावं लागेल. आता आलेलो आहोत आम्ही जुहू बीचला. आता झालेली आहे संध्याकाळ. तर जुहू बीचला आता आपण आलोय. यांना इथेच आपण ड्रॉप करत आहे. परत आपल्याला ऑफिसमध्ये जाऊन पासपोर्ट सबमिट करायचे. त्यानंतर मग आपल्याला घरी जायचं. तर इथं थोडा वेळ यांच्यासोबत टाइम स्पेंड करून आपण निघूयात. आता करूयात एन्जॉय बीच वरती. चला, गुड बाय. जवळजवळ 7 वाजलेले आहेत आणि आता सिप्समध्ये पोहोचलो आहे. क्लायंटला जुहूला ड्रॉप केला आणि आता मी पण ATCच्या ऑफिसमध्ये यांचे पासपोर्ट सबमिट करायला झालो आहे. पासपोर्ट सबमिट करेल आणि मग मी घरी जाईल आणि मग तिथेच आपला ब्लॉग एंड होईल. तर चला.